हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपण जिओग्राफी सब्जेक्टचं एक ओव्हरव्ह्यू घेणार आहोत. कशा पद्धतीने युपीएससी तुमच्या मेन्समध्ये किंवा प्रिलिम्समध्ये जिओग्राफी ऍज अ सब्जेक्ट विचारते. कोणकोणत्या पेपरमध्ये जिओग्राफी डायरेक्टली प्रेझेंट आहे, कोणत्या पेपर्समध्ये जिओग्राफी इनडायरेक्टली प्रेझेंट आहे, मेन्सला याला अप्रोच कसं करायचं, प्रिलिम्सला याला अप्रोच करायचं, या सर्व बाबींवर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. ठीक आहे. सो थँक्यू एव्हरीवन वन्स अगेन. सो सुरू करूया. सगळ्यात पहिले जेव्हा आपण जिओग्राफी ऍज अ सब्जेक्ट या ठिकाणी बघतोय, एक पहिला मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या की जिओग्राफी प्लेज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन होल ऑफ युअर सिलेबस. ठीक आहे. आता हे प्रिलिम्सचा सिलेबस असो किंवा मेन्सचा सिलेबस असो, बऱ्याचदा जिओग्राफी ऍज अ सब्जेक्ट हा डिसाइडिंग फॅक्टर ठरतो. राईट. सो सगळ्यात पहिले आपण बघूया की मेन्स लेवलला जिओग्राफी ऍज अ सब्जेक्ट या ठिकाणी आपल्याला इम्पॉर्टन्स काय दिसतंय. सो वेन वी टॉक अबाउट मेन्समध्ये जीएस पेपर 1 आहे. ठीक आहे. आणि मेन्सचा हा जो जीएस पेपर 1 आहे, या जीएस पेपर 1 मध्ये 3 सब्जेक्ट आहेत. सगळ्यात पहिले हिस्ट्री, त्यानंतर सोसायटी अँड देन जिओग्राफी. फाईन. आता तुम्ही जर क्वेश्चन्स बघितले, क्वेश्चन्स एक्झॅक्टली कुठे विचारले जातील, तर मी तुम्हाला क्वेश्चनचा सिक्वेन्स सांगतो. सो तुमचा जीएस पेपर 1 जो असेल त्याच्यामध्ये एक सेक्शन असेल, सेक्शन 8, त्याच्यामध्ये 10 क्वेश्चन्स आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. राईट. हे सर्वच्या सर्व क्वेश्चन्स जे आहेत 1 to 10 दीज आर 10 मार्कर्स. ठीक आहे. 10 मार्कासाठी प्रत्येकी हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसतो. त्यानंतर याच्या पुढचे प्रश्न आहेत 15 मार्क्ससाठी, फ्रॉम 11 to 20. फाईन. नाउ अंडरस्टँड की जेव्हा आपण हे क्वेश्चन्स बघतोय फ्रॉम 1 to 10 अँड 11 to 20, 1 to 10 आर 10 मार्कर्स, 11 to 20 आर 15 मार्कर्स. तर यातला पहिले 3 प्रश्न 1 to 3 हे तुमचे हिस्ट्री सब्जेक्टचे क्वेश्चन्स असतील. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंटली 4, 5, 6 अँड 7 हे जे 4 क्वेश्चन्स आहे, हे 4 क्वेश्चन्स असतील तुमचे जिओग्राफीचे. ठीक आहे. अँड देन वी हॅव 8, 9, 10. 8, 9, 10 जो असेल हा असेल तुमचा पोर्शन कशाचा, दॅट इज ऑफ सोसायटी. क्लिअर. त्यानंतर पुढे पुन्हा 11, 12 आणि 13, 11, 12, 13 हे जे क्वेश्चन्स आहेत दे आर अगेन फ्रॉम हिस्ट्री. त्यानंतर 14, 15, 16, 17 हे जे 4 प्रश्न आहे हे पुन्हा तुमचे 4 प्रश्न असतील फ्रॉम जिओग्राफी. आणि त्यानंतर 18, 19, 20 हा तुमचा सेक्शन असेल सोसायटी. सो इन टोटल if you look at here, so geography will have let us say 10 गुणिला 4, इथे पहिल्या सेक्शन मध्ये 40 मार्कचे जिओग्राफीचे प्रश्न असतील. आणि त्यानंतर पुढचा जो सेक्शन आहे, पुढच्या सेक्शन मध्ये 15 into 4 म्हणजे या ठिकाणी 60 मार्कचे जिओग्राफीचे क्वेश्चन्स आहेत. तर इन टोटल जर तुम्ही बघितला, जीएस पेपर 1 250 मार्क्ससाठी आहे. आणि या 250 मार्क पैकी अराउंड आपल्याला 100 मार्कांचे जे प्रश्न दिसत आहेत हे जिओग्राफीचे प्रश्न मुख्य परीक्षेमध्ये जीएस पेपर 1 मध्ये विचारले जातात. ठीक आहे. तर इथे आपल्याला लक्षात आलं की हे जीएस पेपर 1 मध्ये जिओग्राफीचे क्वेश्चन्स एक्झॅक्टली किती विचारले जातात, किती मार्क्ससाठी विचारले जातात. बट बऱ्याचदा असं होतं की काही सोसायटीचे जे प्रश्न आहेत ते जिओग्राफीच्या बेसिसवर आपल्याला लिहायला लागतात. बऱ्याचदा सोसायटीमध्ये अर्बनायझेशनवर प्रश्न विचारला जातो, पॉप्युलेशनवर प्रश्न विचारला जातो. आणि असे अर्बनायझेशन असेल किंवा पॉप्युलेशन असेल असे जरी प्रश्न विचारले गेले, हे प्रश्न सुद्धा आपल्याला जिओग्राफीच्या पर्स्पेक्टिव्हने बऱ्याचदा सॉल्व्ह करता येतात. सो इन अ वे तुमचे जे कधी कधी मार्क्स असतील जिओग्राफी सेक्शनवर जीएस पेपर 1 मध्ये ते रेंज करतील 100 ते 120च्या दरम्यान. राईट. आणि म्हणून आपण बघतो की इन टोटल युपीएससीच्या जीएस पेपर 1 मध्ये जिओग्राफी ऍज अ सब्जेक्ट जे वेटेज आहे ते आपल्याला जवळजवळ 40% वेटेज या ठिकाणी दिसून येते. आणि दिस इज ह्यूज. ठीक आहे. काम आपण ह्यूज म्हणतोय की बघा, एक सब्जेक्ट जर 40% मार्क कॅरी करतंय तर निश्चितच हा सब्जेक्ट तुमच्या जीएस पेपर 1 चा स्कोर सुद्धा डिसाईड करतोय की तुम्हाला जीएस पेपर 1 मध्ये चांगले मार्क मिळतील, 100च्या वर तुमचा स्कोर येईल की नाही येणार.
अनलेस अँड अंटिल यू आर एबल टू ऍड्रेस दिस पर्टिक्युलर पार्ट वेल, तुम्हाला जीएस पेपर 1 मध्ये इतक्या चांगल्याने स्कोर करता येणार नाही. दुसरा इम्पॉर्टंट आस्पेक्ट या ठिकाणी जिओग्राफीचा हा असेल, जेव्हा आपण जीएस पेपर 1 चं कंपोजिशन बघतो. जीएस पेपर 1 च्या कंपोजिशन मध्ये यू हॅव हिस्ट्री, यू हॅव जिओग्राफी, ठीक आहे, अँड यू हॅव सोसायटी. नाउ अंडरस्टँड की जेव्हा हे 3 कंपोनेंट्स आहेत, हिस्ट्री, जिओग्राफी अँड सोसायटी, याच्यामध्ये हिस्ट्रीचे आन्सर्स खूप सब्जेक्टिव्ह असू शकतात, सोसायटीचे आन्सर्स खूप सब्जेक्टिव्ह असू शकतात. कारण की हे विषय ऑब्जेक्टिव्ह नाहीये किंवा हे विषय सायंटिफिक नाहीये, हे विषय ह्युमॅनिटीजचे आहे. हिस्ट्री हा ह्युमॅनिटीजचा सब्जेक्ट आहे, सोसायटी हा ह्युमॅनिटीजचा सब्जेक्ट आहे. आणि या दोन्ही विषयांमध्ये देअर इज अ स्कोप ऑफ युअर ओपिनियन. तुमचं जे मत आहे, तुमचं मत त्या ठिकाणी व्यक्त करण्याची या ठिकाणी आपल्याला क्षमता दिसते. पण मग त्या ठिकाणी प्रॉब्लेम हा होतो की जिथे आपण आपलं मत व्यक्त करतो, तुमचे उत्तर कदाचित पेपर चेक करणाऱ्या व्यक्तीच्या मतासोबत जुळू शकतात किंवा नाही सुद्धा जुळू शकत. आणि मग तिथे एक सर्टन डिग्री ऑफ सब्जेक्टिव्हिटी आपल्याला दिसून येते. आणि ही जी सब्जेक्टिव्हिटी आहे, वस्तुनिष्ठतेचा या ठिकाणी जो अभाव होईल बिकॉज ऑफ नेचर ऑफ सब्जेक्ट, तर ह्या दोन्ही सब्जेक्ट्स मध्ये आपल्याला हे दिसून येतं की हिस्ट्री असेल किंवा सोसायटी असेल, एंड अप बीइंग ऍव्हरेज स्कोरर. ठीक आहे, खूप ऍव्हरेज स्कोर येतो ऍट बेस्ट या पर्टिक्युलर सब्जेक्ट मध्ये. 10 पैकी 6 किंवा 60%च्या ऍट मॅक्स तुम्हाला स्कोर कुठेतरी येताना दिसतो. कारण की सब्जेक्टिव्हिटी असल्या कारणाने तुम्हाला हे व्हेरिएशन दिसेल. ठीक आहे, मत त्या ठिकाणी भिन्न असू शकतं, म्हणून अशा प्रकारचा तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. बट वेन इट कम्स टू जिओग्राफी, तर जिओग्राफी हा सब्जेक्ट कसा आहे, जिओग्राफी हा सब्जेक्ट सेमी सायंटिफिक आहे. ठीक आहे, सेमी सायंटिफिक का म्हटलं जातं, कारण की बऱ्याचशा ज्या कॉन्सेप्ट आहे जिओग्राफीमध्ये त्या सायंटिफिकली एक्सप्लेन करता येतात. ठीक आहे, आणि जेव्हा अशा प्रकारचा हा सेमी सायंटिफिक सब्जेक्ट आपल्याला दिसून येतो, याची उत्तरं डिफाईन्ड आहे. फॉर एक्झाम्पल, जर मी तुम्हाला मान्सून या मुद्द्यावर प्रश्न विचारलेला आहे, मान्सूनची प्रक्रिया कशी घडून येते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. सो त्या प्रश्नामध्ये सगळ्यात महत्वाचा बिंदू हा असेल किंवा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा असेल की तुमचं उत्तर आणि माझं उत्तर हे जवळजवळ सारखं असेल. ठीक आहे, एखाद दोन फॅक्टचा इकडे तिकडे चेंज असू शकतो. तुम्ही ऍडिशनल फॅक्ट लिहिणार, कदाचित मी ऍडिशनल फॅक्ट लिहिणार, पण मान्सूनची जी प्रक्रिया मी सांगणार, मान्सूनची प्रक्रिया तुम्ही जी स्पष्ट करणार, या दोन्ही प्रक्रियांमध्ये आपल्याला कुठलाही फरक पडताना दिसणार नाही. अँड दॅट इज वेअर की हा जो विषय आहे, या विषयामध्ये ऍव्हरेज पेक्षा जास्त मार्क मिळतात, प्रोव्हाइडेड तुम्ही जी रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट फुलफिल केली पाहिजे. मार्क्स मध्ये व्हेरिएशन इतकं जास्त येणार नाही, आणि मार्क्स या ठिकाणी ऍव्हरेज पेक्षा जास्त मिळतात, मार्क्स मध्ये व्हेरिएशन या ठिकाणी येणार नाही. तर जवळजवळ बऱ्याचदा आपल्याला या विषयाच्या प्रश्नांमध्ये 70 ते 80 पर्यंतचा स्कोर गाठता येतो. ठीक आहे, म्हणजे एखादा 10 मार्काचा प्रश्न असेल खूप चांगला, तुम्ही तो 10 मार्कांचा प्रश्न लिहिलाय, हिस्ट्रीचं पण खूप चांगलं उत्तर लिहिलं आहे, जिओग्राफीचं पण खूप चांगलं उत्तर लिहिलं आहे, सोसायटीचं पण खूप चांगलं उत्तर लिहिलंय, तर होईल काय की हिस्ट्रीच्या क्वेश्चनचं जे बेस्ट आन्सर तुम्ही लिहिलंय, त्या बेस्ट केस सिनारिओमध्ये तुम्हाला हिस्ट्रीमध्ये 6 मार्क पडतील 10 पैकी, सोसायटीमध्ये पण बेस्ट केस सिनारिओमध्ये तुम्हाला 6 मार्क पडतील 10 पैकी. पण इफ इट इज अबाउट जिओग्राफीमध्ये हे जवळजवळ 8 मार्क असू शकतात 10 पैकी. सो 70 to 80 हा बेस्ट स्कोर तुम्हाला जिओग्राफीमध्ये येतो. आता जिओग्राफी ला बघा, 2 ठिकाणी हे इन्फ्लुएन्स करतंय. सगळ्यात पहिले जिओग्राफीचं वेटेज सगळ्यात जास्त आहे, राईट, हायएस्ट वेटेज आहे. सेकंड थिंग, इक्वली इम्पॉर्टंट थिंग, सेकंड थिंग हिअर इज की इट इज ऑल्सो इक्वली स्कोरिंग. अँड इफ इट इज इक्वली स्कोरिंग, वेटेज जास्त आहे, तर तुमच्या जीएस पेपर 1 मध्ये जो स्कोर डिसाइड करणारा सब्जेक्ट आहे, हा स्कोर डिसाइड करणारा सब्जेक्ट इज गोइंग टू बी जिओग्राफी. ठीक आहे, सो दॅट इज अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ जिओग्राफी मुख्य परीक्षेमध्ये. त्यानंतर जिओग्राफी विषयाचं जे इम्पॉर्टन्स आहे ते प्रिलिम्स मध्ये सुद्धा समजून घ्या. ठीक आहे, बऱ्याचदा प्रिलिम्स हा एक खूप महत्वाचा टप्पा ठरतो अनेकांच्या या युपीएससीच्या जर्नीमध्ये, आणि प्रिलिम्स क्लिअर करणं, राईट, बऱ्याच मुलांना अवघड कधी कधी जातं. सो कोणासाठी प्रिलिम्स खूप सोपी जाते किंवा इझिली तुम्ही प्रिलिम्स क्लिअर करू शकता, जर तुम्ही असे कॅन्डिडेट आहात ज्या कॅन्डिडेटचे जिओग्राफीवर खूप चांगली पकड आहे. या कॅन्डिडेटसाठी
प्रिलिम्स क्लिअर करणं हे रिलेटिव्हली इझी असतं. ठीक आहे. का या ठिकाणी अशा कॅन्डिडेटसाठी प्रिलिम्स क्लिअर करणं रिलेटिव्हली इझी असतं? फॉर अ व्हेरी सिम्पल रिझन. रिझन इज की जिओग्राफी या ठिकाणी जवळजवळ 15 ते 20 क्वेश्चन्स प्रेझेंट करते. ठीक आहे. तुमचा प्रिलिम्स मध्ये देर आर अराउंड 100 क्वेश्चन्स. ठीक आहे. या 100 प्रश्नांपैकी साधारणतः मागच्या काही वर्षांचा जर आपण ट्रेंड बघितला तर आपल्याला दिसून येतं की 15 ते 20 प्रश्न जे आहे हे एकट्या जिओग्राफी विषयातनं विचारले जातात. बट ऍडिशनली जिओग्राफी व्यतिरिक्त आणखी 2 सब्जेक्ट आहेत. त्यामध्ये एक ऍग्रिकल्चर आहे, सेकंड एन्व्हायरमेंट आहे. ऍग्रिकल्चरचे सुद्धा बऱ्यापैकी 7 ते 8 प्रश्न युपीएससीच्या प्रिलिम्स मध्ये आपल्याला आढळतात आणि 10 ते 15 प्रश्न एन्व्हायरमेंटचे सुद्धा आढळतात. जर तुम्ही या ठिकाणी एक ऍव्हरेज नंबर घेतला या तीनही पेपर्सचा, मी का क्लब करतोय जिओग्राफी सोबत ऍग्रिकल्चर आणि एन्व्हायरमेंट, कारण की ज्यांचा जिओग्राफीवर होल्ड चांगला आहे त्यांच्यासाठी ऍग्रिकल्चरवरचा होल्ड तितकाच चांगला असेल आणि त्यांचा एन्व्हायरमेंट वरचा होल्ड सुद्धा तितकाच चांगला असेल. कारण की हे तीनही सब्जेक्ट कसे आहेत, ऑल 3 सब्जेक्ट्स आर इंटरकनेक्टेड, एकमेकांशी जुळलेले आहेत. आणि हे तीनही सब्जेक्ट जेव्हा एकमेकांशी जुळलेले आहेत, हे तीनही सब्जेक्ट इंटरकनेक्टेड आहे, तर जर जिओग्राफीवर पकड चांगली आहे तर या तीनही सब्जेक्ट मधले जितकेही प्रश्न असतील ते तुम्ही खूप एफिशियंटली अटेम्प्ट करू शकता. सो एक कॉन्झर्वेटिव्ह एस्टिमेट जरी घेतलंय की जिओग्राफी, ऍग्रिकल्चर आणि एन्व्हायरमेंट हे तीनही विषय मिळून प्रश्नांची जी संख्या असेल ती साधारणतः 35 ते 40 इतकी आपल्याला प्रश्नांची संख्या दिसते. अँड देन जर 35 ते 40 प्रश्न आपल्याला दिसत आहेत एका पर्टिक्युलर सेक्टरमधनं एका विषयावर डिपेंड करणारे, तर निश्चितच हा पर्टिक्युलर पार्ट असेल जो डिसाइड करेल वेदर यू क्लिअर प्रिलिम्स और यू डोंट. फाइन. सो दॅट इज वेअर द कॅन्डिडेट्स ज्यांचा जिओग्राफीवर कमांड चांगला आहे ते शाईन करतात आणि इझिली प्रिलिम्स क्लिअर करतात. ठीक आहे. तर मला जर प्रिलिम्स क्लिअर करायचं असेल तर एक सब्जेक्ट मला आलाच पाहिजे, खूप चांगल्याने आला पाहिजे. दॅट सब्जेक्ट इज गोइंग टू बी व्हॉट? दॅट सब्जेक्ट इज गोइंग टू बी जिओग्राफी. क्लिअर. जीएस पेपर 1 मध्ये जर सगळ्यात जास्त वेटेज कुठल्या सब्जेक्टचं असेल तर दॅट इज अगेन जिओग्राफी. सो या 2 ठिकाणी जिओग्राफी एक मेजर डिसाइडिंग फॅक्टर ठरतो. आफ्टर दॅट अंडरस्टँड वन मोर थिंग की मला सगळ्यात पहिले हे समजलं पाहिजे की जिओग्राफी ऍज अ सब्जेक्ट मी अप्रोच कसा करावा. पण जिओग्राफी ऍज अ सब्जेक्ट जेव्हा तुम्ही अप्रोच करता, you need to separate it from mains, that of prelims. So जेव्हा मी मेन्स आणि प्रिलिम्सचे कंपार्टमेंट या ठिकाणी करतोय फॉर सब्जेक्ट जिओग्राफी, व्हॉट आय फाइंड की प्रिलिम्सचं जे जिओग्राफी आहे हे बऱ्यापैकी फॅक्च्युअल आपल्याला दिसून येतं. राईट. आयदर प्रिलिम्सच्या जिओग्राफीमध्ये तुम्हाला काही बेसिक कन्सेप्ट विचारल्या जातात और या ठिकाणी तुम्हाला काही फॅक्ट्स विचारले जातात. पण हाच मुद्दा जर तुम्ही मेन्सच्या लेवलला बघितला तर मेन्सच्या लेवलला सुद्धा तुम्हाला बऱ्याचदा कॉन्सेप्ट विचारल्या जातात. बट मोर इम्पॉर्टंटली मेन्सच्या लेवलला व्हॉट डू वी फाइंड? वी फाइंड दॅट मेन्सच्या लेवलला तुम्हाला अनालिसिस विचारलं जातं. अनालिटिकल पर्स्पेक्टिव्ह या ठिकाणी एक्सपेक्टेड आहे. आणि मग हाऊ डू यू सी जिओग्राफी ऍज अ सब्जेक्ट? तुमचा पर्स्पेक्टिव्ह, तुमचा जिओग्राफीचा जो दृष्टिकोन आहे तो नेमका दृष्टिकोन कसा आहे, तो दृष्टिकोन काय आहे यावर डिपेंड करतं की तुम्ही मेन्सला जिओग्राफी कसा प्रिपेअर करता. सी अंडरस्टँड वन थिंग. पॉइंट या ठिकाणी हा आहे की आतापर्यंत आपण जीही जिओग्राफी शिकलोय, 10व्या वर्गापर्यंत आपल्याला जिओग्राफी होतं आणि त्या 10व्या वर्गापर्यंतचा जो जिओग्राफीचा अभ्यास आहे या जिओग्राफीच्या अभ्यासामध्ये आपल्या डोक्यावर एक इम्प्रेशन आहे जे की चुकीचं आहे. इम्प्रेशन काय आहे? तर या ठिकाणी इम्प्रेशन हे आहे की जिओग्राफी हा कसा सब्जेक्ट आहे. जिओग्राफी इज अ सब्जेक्ट ऑफ फॅक्ट्स. जिओग्राफीमध्ये फॅक्ट्सच विचारले जातात, जिओग्राफीमध्ये फॅक्ट्स पाठ करायला लागतात, सो ऑन अँड सो फोर्थ.
बट जेव्हा आपण ते स्कूल लेवलचं जिओग्राफी सोडतोय आणि युपीएससीच्या लेवलला येतोय, युपीएससीच्या लेवलला आल्यानंतर वी कम टू अ रियालिटी. एक रियालिटी आपल्याला फेस करायला लागते की या पर्टिक्युलर स्टेजला जिओग्राफी इज नॉट अ सब्जेक्ट ऑफ फॅक्ट. जिओग्राफी या स्टेजला एक सब्जेक्ट आहे ज्या ठिकाणी तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप पाहिजे आणि दिलेल्या फॅक्ट्स तुम्हाला अनालिसिस करता आलं पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला हा सब्जेक्ट इंटरकनेक्ट करता आला पाहिजे. दिस इज अन अम्ब्रेला सब्जेक्ट. का म्हणतोय मी हा अम्ब्रेला सब्जेक्ट आहे? हा अम्ब्रेला सब्जेक्ट यासाठी आहे कारण की जी काही दिलेल्या रिजनची जिओग्राफिकल कंडिशन आहे, भौगोलिक परिस्थिती आहे, ती भौगोलिक परिस्थिती त्या दिलेल्या प्रदेशाच्या बऱ्याचशा बाबींवर प्रभाव टाकते. मार्क माय वर्ड्स, मी काय म्हणतोय की भौगोलिक परिस्थिती त्या दिलेल्या प्रदेशाच्या इतर बाबींवर, त्या आर्थिक बाबी असू शकतात, त्या राजकीय बाबी असू शकतात, त्या सामाजिक बाबी असू शकतात, त्या पर्यावरणीय मुद्दे असू शकतात, राईट. या सर्वच्या सर्व पैलूंवर एक सगळ्यात मोठा प्रभाव आपल्याला भूगोलाचा दिसून येतो. आणि मग याच ठिकाणी तुमचा जिओग्राफी ऍज अ सब्जेक्ट पर्स्पेक्टिव्ह कसा इव्हॉल्व्ह होतो, तुमचा जिओग्राफीकडे दृष्टिकोन कसा आहे बघण्याचा, ते डिसाईड करेल की तुम्ही तो विषय जेव्हा शिकणार तर तो तुम्ही परीक्षेच्या अनुषंगाने, परीक्षेच्या रिक्वायरमेंटनुसार शिकणार, की तुम्ही अगेन आतापर्यंत जो काही अभ्यास करून ठेवलेला होता किंवा 10व्या वर्गापर्यंत तुमचा जो फॅक्च्युअल पर्स्पेक्टिव्ह होता त्या सब्जेक्ट बद्दल, त्या पर्स्पेक्टिव्हने करणार. आणि जेव्हा तुम्ही त्या फॅक्च्युअल पर्स्पेक्टिव्हने या सब्जेक्टला अप्रोच करता, तुम्ही युपीएससीची जी डिमांड आहे ती युपीएससीची डिमांड मिस करता. आणि जेव्हा तुम्ही ती युपीएससीची डिमांड मिस करता, द प्रॉब्लेम हिअर इज, प्रॉब्लेम हा असेल की तुम्ही जे काही प्रश्न विचारले जातील मुख्य परीक्षेमध्ये, त्या मुख्य परीक्षेमध्ये नुसते फॅक्ट्स लिहून येणार. बट व्हॉट विल बी रिक्वायर्ड इन दॅट एक्झाम, व्हॉट विल बी रिक्वायर्ड इन दॅट जिओग्राफीवाला पार्ट, तिथे अपेक्षित असेल की तुम्ही दिलेल्या मुद्द्यांचं खूप चांगल्या पद्धतीने विश्लेषण करावं किंवा अनालिसिस करावं. ठीक आहे. सो त्यासाठी या ठिकाणी पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप होणं अत्यंत आवश्यक आहे, राईट. तर जिओग्राफीचा पर्स्पेक्टिव्ह सांगतो की इथे तुम्हाला काय करता आलं पाहिजे. आय एम नॉट सेइंग की फॅक्ट्स आर नॉट इम्पॉर्टंट, फॅक्ट्स आपल्याला करायलाच लागतील, पण फॅक्ट्स सोबत या ठिकाणी आणखी काय अपेक्षित आहे, तुमचा जिओग्राफीचा पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप झाला पाहिजे. जिओग्राफीचा कसा पर्स्पेक्टिव्ह, जिओग्राफीचा अनालिटिकल पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप झाला पाहिजे. म्हणजे त्या अनालिटिकल पर्स्पेक्टिव्ह मध्ये जिओग्राफीचे जे फॅक्ट्स मी तुमच्या समोर प्रेझेंट करणार, ते जिओग्राफीचे फॅक्ट्स तुम्हाला अनालाइज करून त्या दिलेल्या प्रदेशाच्या ज्या काही वेगवेगळ्या बाबी आहेत, जे काही डिफरंट डायमेन्शन्स आहेत, त्या डिफरंट डायमेन्शन्सना तुम्हाला कॅटर करता आलं पाहिजे किंवा तुम्हाला ऍड्रेस करता आलं पाहिजे. ठीक आहे. सो जेव्हा आपण अनालिसिसची चर्चा करतोय, मी तुमच्या समोर 2 फॅक्ट प्रेझेंट करतो. ठीक आहे. सो फॅक्ट नंबर 1 की भारतामध्ये मान्सूनची सुरुवात ही साधारणतः 1 जूनला होते. ठीक आहे. आणि ही मान्सूनची सुरुवात कुठे होते? केरळमध्ये होते 1 जूनला, राईट. दिस इज फॅक्ट नंबर 1. देन फॅक्ट नंबर 2 की यावर्षी भारतामध्ये केरळमध्ये मान्सून पोचला तो म्हणजे साधारणतः 10 जूनच्या आसपास. आता मी तुम्हाला हे 2 फॅक्ट प्रेझेंट केलेत. प्रिलिम्स असो किंवा मेन्स असो, नोबडी इज गोइंग टू आस्क यू की भारतामध्ये यावर्षी मान्सूनची सुरुवात कधी झाली, कोणी विचारणार नाही, राईट. पण तरी सुद्धा हा मुद्दा जो आहे, हा मुद्दा चर्चेमध्ये होता. अँड देन हाऊ डू यू सी दीज फॅक्ट्स, ते डिटरमाइन करेल तुम्ही या फॅक्ट्स कडे कसं बघता, हे डिटरमाइन करेल की तुम्ही जिओग्राफीचा पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप केलेला आहे का. नाउ लेट अस ट्राय टू अनालाइज, लेट अस ट्राय टू अंडरस्टँड की वाय वी शुड डिस्कस. आपण यांची चर्चाच का केली पाहिजे. 1 जूनला पावसाचं आगमन होतं, तर आपण एवढा काय त्या तारखेच्या मागे लागलोय की 1 जूनला मान्सूनचं आगमन झालं पाहिजे किंवा मान्सूनचं आगमन नेमकं कधी होतंय.
दुसरा मुद्दा लक्षात घ्या की यावर्षी मान्सूनचं आगमन खूप बहुप्रतीक्षित होतं, 10 जूनला झालं. वाय आय शुड बी कन्सर्न की IMD सातत्याने हा मागोवा का घेत राहतं की मान्सूनचा आगमन कधी होणार आहे, मान्सून कधी येणार आहे, राईट. आणि मग जेव्हा मी या प्रश्नांची कारणं शोधायला जातो की एवढं आपल्याला काय घेणं देणं आहे मान्सून सोबत, सो त्या ठिकाणी मुद्दा आपल्याला हा लक्षात येतो की बघा, मान्सून एक खूप मोठा डिसाइडिंग फॅक्टर आहे. अज्युम करू की मान्सूनचं आगमन 1 जूनला झालेलं आहे दिलेल्या तारखेला. जर मान्सूनचं आगमन दिलेल्या तारखेलाच झालं, पेरण्या लवकर होतील, त्या नियोजित वेळेवर पेरण्या होतील, नियोजित वेळेवर पेरण्या होतील, तर भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये किंवा भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचं जे अर्थचक्र आहे ते अर्थचक्र सुरू होईल. का मी म्हणतोय की भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचं अर्थचक्र सुरू होईल? फॉर अ व्हेरी सिम्पल रिझन की मोस्ट ऑफ द एम्प्लॉयमेंट जी ग्रामीण भागांमध्ये किंवा ग्रामीण रोजगार निर्मिती जी होते, प्रामुख्याने ही ग्रामीण रोजगार निर्मिती कशावर डिपेंड करते? ग्रामीण रोजगार निर्मिती डिपेंड करते कृषी क्षेत्रावर. ठीक आहे. सो ही जी ग्रामीण रोजगार निर्मिती डिपेंड करते आहे कृषी क्षेत्रावर, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी तर आहेच, पण यामध्ये कृषी मजूर हे सुद्धा एक खूप मोठा घटक आहे ग्रामीण रोजगाराचा. सो जेव्हा पेरण्या होतील, पाऊस पडलाय, पेरण्या झाल्या, कृषी अर्थचक्र सुरू झालं, कृषी अर्थचक्र सुरू झालं, तर हे जे कृषी मजूर आहेत, ऍग्रिकल्चरल लेबरर्स ज्यांना आपण म्हणतो, यांना रोजगार मिळाला. आणि जेव्हा यांना रोजगार मिळाला तर यांच्या हाती जो पैसा होता, हा पैसा यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये खर्च केला आणि त्यातून यांची जी ग्रामीण अर्थव्यवस्था असेल या पर्टिक्युलर पिरियडमध्ये चालू राहील. यासोबतच वेळेवर पीक येईल, पिकाची कापणी होईल, शेतकऱ्याच्या हाती पैसा जाईल आणि तो काही खरेदी विक्री करेल, त्यातनं आर्थिक उलाढाल होईल, सो ऑन अँड सो फोर्थ, राईट. ग्रामीण अर्थव्यवस्था एखाद्या भौगोलिक प्रदेशाची जर मजबूत असेल तर ओव्हरऑल त्या भौगोलिक प्रदेशाची जी अर्थव्यवस्था आहे ती सुद्धा आपल्याला मजबूत आढळते. माझं स्टेटमेंट लक्षात घ्या, अत्यंत महत्वाचं स्टेटमेंट आहे. मी काय म्हटलं? जर एखाद्या भौगोलिक प्रदेशाची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत असेल तर त्या प्रदेशाची अर्थव्यवस्था इन जनरल सुद्धा आपल्याला मजबूत आढळते, रोजगार निर्मिती भरपूर असते, आर्थिक विकास तितकाच जास्त आपल्याला या ठिकाणी आढळतो. एक सिंपल उदाहरण देतो. सिंपल उदाहरण या ठिकाणी जर द्यायचं झालं तर मराठवाडा एक उदाहरण असू शकतं. मराठवाड्यामध्ये पावसाची कमतरता आहे. मराठवाड्यामध्ये जर पावसाची कमतरता आहे, पावसाच्या कमतरते कारण त्या ठिकाणी कृषी अर्थव्यवस्थेला इतकी चालना मिळत नाही किंवा तिथली जी शेती आहे, शेती इतकी आर्थिक उत्पन्न देत नाही, राईट. जर कृषी अर्थव्यवस्था इतकी चांगली नाही पावसाच्या अभावाकारण, तर ग्रामीण भागांमध्ये कृषी क्षेत्रामध्ये जी रोजगार निर्मिती असेल ती रोजगार निर्मिती तितक्या प्रमाणात होत नाही. जर कृषी अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार निर्मिती होत नाहीये मराठवाड्यामध्ये, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये जे पैसा फिरला पाहिजे किंवा अर्थचक्र चाललं पाहिजे ते अर्थचक्र चालत नाही. आणि एकंदरीत तुम्ही मराठवाड्याची ग्रामीण अर्थव्यवस्था बघा किंवा एकूण मराठवाड्याची अर्थव्यवस्था बघा, तुम्हाला ती कोलमडलेल्या स्थितीमध्ये आढळते. सो जी कृषी अर्थव्यवस्था आहे एक खूप मोठा पाया आहे भारताच्या अर्थव्यवस्थेचा आणि तो चालू राहणं, त्याच्यामध्ये कुठलंही विघ्न न येणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मग या ठिकाणी जेव्हा आपण चर्चा करतोय की साधारणतः पावसाचं आगमन होतंय 1 जूनला आणि साधारणतः जेव्हा पावसाचं आगमन होतंय 1 जूनला तर तुमच्या पेरण्या झाल्यात, कृषी अर्थव्यवस्थेला चालना मिळाली, कृषी मजूर जे आहेत ते बऱ्यापैकी आता त्यांना रोजगार उपलब्ध झालाय, सो ऑन अँड सो फोर्थ, तुमचे आर्थिक उलाढाल होत राहील. पण इमॅजिन करा की जे पावसाचं आगमन आहे 1 जून ऐवजी पावसाचं आगमन 10 जूनला झालंय आणि जर पावसाचं आगमन 1 जून ऐवजी 10 जूनला झालाय तर याचा परिणाम आपण हा बघू की ज्या पेरण्या वेळेत होणं अपेक्षित होतं, पेरण्या होणार नाही किंवा कोणी जर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असतील तर ती बियाणे वाया जातील आणि बियाणे वाया जातील तर या ठिकाणी दुबार पेरणीचा खर्च आपल्याला सोसावा लागेल. 10 दिवस जर पाऊस लांबला, 10 दिवस शेतीचं अर्थचक्र लांबलं, 10 दिवस जर शेतीचं अर्थचक्र लांबलं तर तुम्ही जे कृषी मजुरांना रोजगार देत होतात 10 दिवस त्या कृषी मजुरांना रोजगार नसेल, म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये 10 दिवस तो पैसा नसेल, राईट. आणि जर
ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये 10 दिवस तो पैसा नसेल तर त्याचा एकंदरीत परिणाम आपल्याला हा दिसेल की 10 दिवसासाठी का होईना ती जी कृषी अर्थव्यवस्था आहे ती मागे पडलेली आहे, राईट. आणि मग याचे मल्टिप्लाइंग इफेक्ट्स असतात. समजा पावसाला विलंब झाला किंवा पाऊस कमी पडला तर याचा परिणाम अधिक भीषण असेल. आणि अशा पद्धतीने खूप बारीक सारीक स्तरावर का होईना या भौगोलिक परिस्थितीचा आपल्याला त्या प्रदेशाच्या एकंदरीत परिस्थितीवर मोठ्या प्रमाणात प्रभाव आढळतो. अँड दॅट इज वाय तुम्हाला फॅक्ट माहिती असणं आवश्यक तर आहेच, पण या ठिकाणी जिओग्राफीचा पर्स्पेक्टिव्ह घेऊन येणं पण आवश्यक आहे. तर जिओग्राफीचा पर्स्पेक्टिव्ह काय सांगतोय तुम्हाला? जिओग्राफीचा पर्स्पेक्टिव्ह हे सांगतोय की तुम्ही जेव्हा या पूर्ण प्रक्रियेला बघताय, या तारखांना बघताय, याचे परिणाम बघा, याला मानवी जीवनाशी जोडा. आपण कशा पद्धतीने हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे. कारण की बऱ्याचदा आता हे डिस्कशन पण असेल की असं होण्याचं कारण काय आहे. तर आपण कारण का शोधतोय? आपण कारण यासाठी शोधतोय किंवा आपण या तारखांचा मागोवा यासाठी घेतोय की जर ही समस्या आहे तर ही समस्या आपल्याला संभव सोडवता आली पाहिजे. आणि जर ही भौगोलिक समस्या आपल्याला सोडवता आली तर याचा एकंदरीत परिणाम हा असेल की आपण त्या दिलेल्या भौगोलिक प्रदेशाचा विकास घडवून आणू, डेव्हलपमेंट आपण करू आणि त्या दिलेल्या प्रदेशामधील जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे किंवा जीवनाची गुणवत्ता आहे ती जीवनाची गुणवत्ता सुद्धा आपल्याला सुधारता येईल. सो अंडरस्टँड की इन दी एंड आपल्या जितक्याही आर्थिक क्रिया आहे किंवा जितक्याही मानवी क्रिया आहे, सर्वच्या सर्व मानवी क्रियांचा जो अल्टिमेट आउटकम आहे, अल्टिमेट रिझल्ट आपण एक्सपेक्ट करतो, हा फक्त आणि फक्त विकास घडवून आणणे आणि मानवाच्या जीवनाची गुणवत्ता वाढवणे हाच आहे. टेक एनी एक्झाम्पल फॉर दॅट मॅटर. कुठलाही उपक्रम घ्या, कोणताही उपक्रम घ्या, प्रत्येक मानवी जीवनातला उपक्रम हा मानवाच्या जीवनाची गुणवत्ता वाढवण्यामध्ये लाईक एक अल्टिमेट एम ठेवतो. आता तुम्ही मानवी जीवनाची गुणवत्ता ही वेगवेगळ्या पद्धतीने डिफाईन करू शकता, नो डाऊट अबाउट इट, राईट. सो तुम्ही जे डिफाईन कराल त्या हिशोबाने तुम्हाला तुमच्या स्टेप्स घेणं अपेक्षित असेल. सो या ठिकाणी जेव्हा आपण चर्चा करतोय की भूगोल विषयाचा दृष्टिकोन काय असला पाहिजे, तर हा दृष्टिकोन असला पाहिजे की कशा पद्धतीने ही जी काही भौगोलिक परिस्थिती आहे ही भौगोलिक परिस्थिती आपण समजून घ्यावी. भौगोलिक परिस्थिती समजल्यानंतर ही जी भौगोलिक परिस्थिती आहे या भौगोलिक परिस्थितीचा दिलेल्या प्रदेशातील विकासावर व दिलेल्या प्रदेशाच्या मानवी गुणवत्तेवर काय परिणाम पडतो किंवा जीवनाच्या गुणवत्तेवर काय परिणाम पडतो हा मुद्दा या ठिकाणी आपल्याला जोडता आला पाहिजे. दिस इज गोइंग टू बी युअर पर्स्पेक्टिव्ह. इथून पुढे लक्षात ठेवा की इथून पुढे जेव्हा तुम्ही भूगोल विषयाचा अभ्यास करणार तर तुम्ही भूगोल विषयाचा अभ्यास या पर्स्पेक्टिव्हने करा. प्रत्येक भौगोलिक घटना जोडून बघा. कशाशी जोडून बघा? आर्थिक किंवा सामाजिक किंवा पर्यावरणीय विकासाशी जोडून बघा, शाश्वत विकासाशी जोडून बघा आणि मानवी जीवनाच्या गुणवत्तेशी त्याला जोडून बघा. फॉर एक्झाम्पल एक क्विक एक्झाम्पल देतो, त्याच्यानंतर आपण सिलेबसचं डिस्कशन सुरू करू. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ, राईट. हॉर्मुझची सामुद्रधुनीची आपण वारंवार चर्चा करतो. ते एक भौगोलिक स्थान म्हणून आपण चर्चा करतो. बट तुम्ही त्याचा अभ्यास भूगोलामध्ये का केला आतापर्यंत? हे तुम्हाला इराण आणि युएसचा वॉर झाल्यानंतर लक्षात आलं असेल की आपल्याला वारंवार ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ इथे आहे, तांबडा समुद्र इथे आहे, पर्शियाचे आखात इथे आहे हे सांगितलं गेलं. का सांगितलं गेलं तर ते आपल्याला आज कळलं की युएस इराणचं वॉर झाल्यानंतर सगळ्यात मोठी अडचण जी येईल ती हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवण्यामध्ये येईल. आणि जर हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली नाही आहे, इफ इट इज नॉट ओपन, व्हॉट इज द अल्टिमेट आउटकम? अल्टिमेट आउटकम हा आहे की ती लोकेशन बघा इराणमध्ये आहे हॉर्मुझची सामुद्रधुनी, पण त्याचे पडसाद आपल्या गावापर्यंत पोहोचले, लोकांना सिलेंडर्स मिळाले नाहीत, लोकांना पेट्रोल मिळालं नाही, राईट. सो कॅन यू अंडरस्टँड इम्प्लिकेशन्स? कॅन यू कनेक्ट थिंग्स की ते एक भौगोलिक लोकेशन किती इम्पॉर्टंट आहे, कशा पद्धतीने त्या भौगोलिक स्थानावर असलेल्या स्थितीने दूरवरच्या जीवनाच्या गुणवत्तेवर प्रभाव टाकला, दूरवरच्या आर्थिक विकासावर प्रभाव टाकला. सो जर तुम्ही हे पर्स्पेक्टिव्ह समजू शकलात, जर तुम्ही हे इंटरलिंकेजेस क्रिएट करू शकला, ती तुमची भूगोल विषयाची तयारी सार्थक ठरेल. ठीक आहे. तर मी पर्स्पेक्टिव्ह काय असलं पाहिजे ते या ठिकाणी पुट केलेलं आहे. लेट अस मूव्ह फर्दर. चर्चा करूया सिलेबसची. सो जेव्हा आपण सिलेबसची चर्चा करतो सगळ्यात पहिले आपण या ठिकाणी समजून घेणं आवश्यक आहे की युपीएससीने जिओग्राफीचं मेन्स मध्ये नेमकं सिलेबस काय सांगितलेलं आहे. तर पहिले आपला जो अकॅडमिक प्लॅन तुम्हाला माहिती असेल, येणारे दिवस फॉर नेक्स्ट फ्यू डेज आपण
प्रामुख्याने फोकस करणार आहोत मुख्य परीक्षेवर. ठीक आहे, तर मुख्य परीक्षेच्या पर्स्पेक्टिव्हने सगळ्या गोष्टी या ठिकाणी कव्हर करणं अपेक्षित असेल. सो या ठिकाणी जेव्हा आपण जिओग्राफी ऍज अ सब्जेक्ट अप्रोच करतोय, तर जिओग्राफी ऍज अ सब्जेक्ट मध्ये आपण हे बघू की युपीएससीचा सिलेबस एक्झॅक्टली काय. तर युपीएससीच्या सिलेबसमध्ये सगळ्यात पहिले जगाच्या भूगोलाची ठळक वैशिष्ट्ये किंवा जगाच्या प्राकृतिक भूगोलाची ठळक वैशिष्ट्ये हा एक पॉइंट आहे. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे जगभरातील प्रमुख नैसर्गिक संसाधनांचे वितरण. ठीक आहे, नैसर्गिक संसाधनांची या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि हे जे वितरण बघायचं आहे हे प्रामुख्याने दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंडाच्या अनुषंगाने हे वितरण आपल्याला बघायचं आहे. पुढे जगाच्या विविध भागातील उद्योगांच्या स्थानांची या ठिकाणी आपल्याला चर्चा करायची आहे. भूकंप असतील, त्सुनामी असतील, ज्वालामुखी असेल, चक्रीवादळ असतील, यासारख्या भूभौतिकीय घटना आपल्याला समजून घेणं अपेक्षित आहे. भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजेच आता भौगोलिक वैशिष्ट्यांमध्ये कशाचा उल्लेख झाला पाहिजे, भौगोलिक वैशिष्ट्यांमध्ये प्रामुख्याने उल्लेख झाला पाहिजे पर्वत, पठार, मैदान, नद्या, सरोवर, महासागर या सगळ्यांचा. आणि ही जी भौगोलिक वैशिष्ट्य आहे यांची नेमकी स्थानं कशी आहेत ती आपल्याला समजून घ्यायची आहे. या भौगोलिक वैशिष्ट्यांमध्ये बदल काय होते, राईट, आणि वनस्पती व प्राणी यांच्यामध्ये नेमका बदल काय होतोय आणि बदलांचा परिणाम एक्झॅक्टली काय असेल. तर अशा पद्धतीने हे पॉइंट दिलेले आहेत. ऍक्च्युली ओरिजिनली 3च पॉइंट आहेत, पण मी त्याला थोडं स्प्लिट केलंय. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की युपीएससीने जे पॉइंट दिलेले आहेत ते पॉइंट 3च पॉइंट होते. हा पहिला एक पॉइंट आहे, देन सेकंड पॉइंट हा आहे आणि थर्ड पॉइंट हा आहे. बट मी काय केलं की त्याच्यामध्ये अजून कुठे कुठे ते स्प्लिट होऊ शकतात, ते स्प्लिट केले आणि अशा पद्धतीने मला एकूण त्या 3 पॉइंटचे 7 पॉइंट या ठिकाणी सापडले, जेणेकरून आपली अंडरस्टँडिंग बेटर होईल. बट द प्रॉब्लेम, हे जे काही सिलेबसचे पॉइंट्स आहेत, या सिलेबसच्या पॉइंट सोबत प्रॉब्लेम हा आहे की या सिलेबसच्या पॉइंटच्या सिक्वेन्सनी जर तुम्ही अभ्यास करायला गेलात तर इट इज रिअली व्हेरी डिफिकल्ट. तुम्ही सब्जेक्टला त्याच्या स्ट्रक्चरनुसार अप्रोच करू शकत नाही, राईट. जिओग्राफी विषयाचं स्वतःचं एक स्ट्रक्चर आहे. आय एम नॉट सेइंग की हे जे युपीएससीने दिलेले सिलेबस आहे हे चुकीचं आहे. युपीएससी इज अ व्हेरी स्मार्ट ऑर्गनायझेशन. ठीक आहे, ते जे काही करतात ते खूप स्मार्टली करतात आणि त्यांना तुम्हाला कधीच काही स्पष्टपणे सांगायचं नसतं. दे वॉन्ट टू टेस्ट यू ऑलवेज. त्या सिलेबसमध्ये पण ते हे टेस्ट करत आहेत की आम्ही ठीक आहे, आम्ही तुम्हाला एक टेंटेटिव्ह सिलेबस दिला, तुम्ही ते सिलेबस डिकोड कसं करता, तुम्ही ते सिलेबस समजून कसं घेता आणि तुम्ही त्या सिलेबसचे पॉइंट अप्लाय कसे करता, जेणेकरून तुम्ही परीक्षेमध्ये तयार कसं राहतंय हे युपीएससी टेस्ट करतं. इथे सुद्धा सिलेबसच्या लेवलला सुद्धा. सो यू शुड बी एबल टू अंडरस्टँड की युपीएससीला एक्झॅक्टली कन्व्हे काय करायचं होतं तुम्हाला, राईट. आणि मग या ठिकाणी मी काय करतोय, या ठिकाणी मी हे करतोय की भूगोल विषयाचं स्ट्रक्चर सांगतोय. आणि जेव्हा आपल्याला हे भूगोल विषयाचं स्ट्रक्चर समजून येईल, ते भूगोल विषयाचं स्ट्रक्चर समजल्यानंतर विल गो बॅक. ठीक आहे, विल गो बॅक टू युपीएससी का सिलेबस आणि तिथे आपण समजून घेऊ की कशा पद्धतीने युपीएससीने दिलेलं सिलेबस सुद्धा तितकंच लॉजिकल आहे. भलेही आपण जे प्रिपरेशन करू या सिक्वेन्स मध्ये आपण आपलं प्रिपरेशन करूया. ठीक आहे. सो सगळ्यात पहिली जेव्हा आपण भूगोल विषयाची चर्चा करतोय, भूगोल विषयाला आय कॅन डिवाइड इंटू सम पार्ट्स. ठीक आहे, काही कोर पार्ट आहे जिओग्राफीचे. जिओग्राफीच्या कोर पार्ट मध्ये सगळ्यात पहिले प्राकृतिक भूगोल आहे, फिजिकल जिओग्राफी ज्याला आपण म्हणतो. फिजिकल जिओग्राफी नंतर पुढचा पार्ट असतो त्याला आपण ह्युमन जिओग्राफी किंवा मानवी भूगोल म्हणतो. आणि त्यानंतर तिसरा पार्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे युपीएससीच्या सिलेबसनुसार, दॅट इज गोइंग टू बी इंडियन जिओग्राफी किंवा भारताचा भूगोल. नाउ अंडरस्टँड की हा जो फिजिकल जिओग्राफीचा पार्ट आहे, फिजिकल जिओग्राफीमध्ये सगळ्यात पहिले जिओमॉर्फॉलॉजी असेल, भूरूपशास्त्र किंवा भू आकृतीशास्त्र, भूरूपांची रचना कशी आहे, सो ऑन अँड सो फोर्थ, त्याची आपल्याला इथे चर्चा करायची आहे. सागरांची स्थिती कशी असेल, सागरशास्त्रामध्ये डिस्कस करायचं आहे. नेक्स्ट पार्ट असेल दॅट इज गोइंग टू बी क्लायमेटोलॉजी. फर्दर बायोजिओग्राफी, जैव भूगोल किंवा जैविक भूगोल असा आपण शब्द प्रयोग करतो. आता हा जो जैव भूगोल आहे किंवा जैविक भूगोल आहे, काय नेमका अर्थ आहे, तर बघा दिलेल्या प्रदेशाची जी भौगोलिक स्थिती आहे ती भौगोलिक स्थिती त्या प्रदेशाच्या जीवनावर प्रभाव टाकते. वाळवंटी प्रदेशांमध्ये कोरड्या स्थिती, कारण जीवन अलिप्त असतं, खूप कमी असतं. वर्षावनांमध्ये पावसाची चांगली उपलब्धता असल्या कारणाने अबंडंट लाईफ असतं. सो अशा पद्धतीने जिथे जिथे आपल्याला भौगोलिक परिस्थितीचा जीवनावर परिणाम आढळतो किंवा बायोस्फिअरवर परिणाम आढळतो, हे सगळे मुद्दे आपण
बायो जिओग्राफी मध्ये कव्हर करू आणि त्यानंतर आहे एन्व्हायरमेंटल जिओग्राफी. फर्दर नेक्स्ट पार्ट आहे ह्युमन जिओग्राफी, म्हणजे भौगोलिक परिस्थितीनुसारच मानवाचं अस्तित्व दिसतं आणि मग त्यामध्ये आपण अभ्यास करतो ह्युमन जिओग्राफीचा. सो ह्युमन जिओग्राफीमध्ये फर्स्ट अँड फॉरमोस्ट टॉपिक आपल्याला समजून घ्यायचा आहे तो म्हणजे आर्थिक भूगोल किंवा इकॉनॉमिक जिओग्राफी. आणि त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे सामाजिक भूगोल किंवा सोशल जिओग्राफी. आर्थिक भूगोलामध्ये साधारणतः आपल्याला चर्चा करायची आहे संसाधनांची, उद्योगधंद्यांची आणि दळणवळणाची. सामाजिक भूगोलामध्ये आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे ती म्हणजे प्रामुख्याने लोकसंख्येची आणि त्यानंतर स्थलांतराची. सिमिलरली भारताचा भूगोल आहे. भारताच्या भूगोलामध्ये आपल्याला भारताची प्राकृतिक रचना समजून घ्यायची आहे. भारताच्या प्राकृतिक रचनेनंतर आपल्याला प्रामुख्याने चर्चा करायची आहे ती म्हणजे भारताच्या हवामानाची, भारताच्या नदी प्रणालीची, भारतामधील वनस्पतींची, मृदा असेल भारताची, भारतामधील नैसर्गिक संसाधने, भारतीय कृषी, त्यानंतर भारतामध्ये आढळणारी उद्योगधंद्यानंतर आपल्याला चर्चा करायची आहे दळणवळणाची आणि त्यानंतर आपल्याला चर्चा करायची आहे भारताच्या लोकसंख्येची. तर अशा पद्धतीने भारतीय भूगोलाचे मुद्दे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचे आहे. ठीक आहे. सो या पद्धतीने या सिक्वेन्समध्ये या स्ट्रक्चरमध्ये आपण जिओग्राफी ऍज अ सब्जेक्ट शिकणार आहोत. बट जर मी युपीएससीचं सिलेबस बघितलं आणि मी हे सिलेबसचं स्ट्रक्चर बघितलं, इट्स नॉट डिफरंट. ठीक आहे. युपीएससीने फक्त त्याला डिफरंटली प्रेझेंट केलंय. तर सगळ्यात पहिले इथे म्हटलंय जगाच्या प्राकृतिक भूगोलाची ठळक वैशिष्ट्ये. इथे पॉइंट बघा, इथे पॉइंट काय, फिजिकल जिओग्राफी, प्राकृतिक भूगोल. तर मग पहिल्या पॉइंट मध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे, जगाच्या प्राकृतिक भूगोलाच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये आपल्याला या सर्व मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर जगभरातील प्रमुख नैसर्गिक संसाधनांचे वितरण, सोबतच उद्योगधंद्यांची आपल्याला चर्चा करायची आहे. तर नैसर्गिक संसाधने आणि उद्योगधंदे हा आर्थिक भूगोलाचा भाग आहे. ठीक आहे. त्यानंतर भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी क्रिया, सो ऑन अँड सो फोर्थ. अगेन हा मुद्दा जो आहे प्राकृतिक भूगोलाचा आहे. भौगोलिक वैशिष्ट्ये व त्यांचे स्थान, अगेन प्राकृतिक भूगोलामध्येच आपल्याला जगभरातील भौगोलिक वैशिष्ट्ये कशी आहे त्याची चर्चा करायची आहे. महत्वपूर्ण भौगोलिक वैशिष्ट्यांमधील बदल, ठीक आहे, आणि वनस्पती व प्राण्यांमधील बदल व अशा बदलांचे परिणाम. इथे तुम्हाला एक मिक्स्ड टॉपिक दिसतोय जो दोन सब्जेक्ट्सना टच करतोय, तो म्हणजे पर्यावरण आणि जैवभूगोल. ठीक आहे. तर इथे तो तुम्हाला ओव्हरलॅप करताना दिसेल. आता इथे सुद्धा म्हटलंय दुसऱ्या पॉईंटमध्ये की तुम्हाला भारतीय उपखंडाचा सगळा अभ्यास करायचा आहे. तिसऱ्या पार्टमध्ये पण म्हटलंय की भारतातील उद्योगधंद्यांची चर्चा करायची आहे. सो जिथे जिथे तुम्हाला भारताचा उल्लेख केलेला दिसतोय सिलेबसमध्ये, तिथे तर भारताचा भूगोलाचा अभ्यास करायचा आहे. पण जरी भारताचा उल्लेख या ठिकाणी खूप डायरेक्टली नसेल, कुठेच म्हटलेलं नाही की भारताच्या भूगोलाचा अभ्यास करायचा आहे, बट इट शुड बी युअर स्मार्टनेस. ठीक आहे. स्मार्टनेस काय असली पाहिजे, जर एवढं सिलेबस आहे, भारताच्या संसाधनांची चर्चा करायची आहे, भारताच्या विविध भागांमधील उद्योगधंद्यांची चर्चा करायची आहे, तर निश्चितच एकंदरीत आपल्याला भारताचा भूगोल, प्राकृतिक भूगोल असेल भारताचा किंवा सामाजिक आर्थिक भूगोल असेल त्याची सुद्धा या ठिकाणी चर्चा करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही भूगोल विषयाला अप्रोच करणं अपेक्षित आहे. राईट. सो दॅट इज अबाउट सिलेबस. आता एक लास्ट पॉइंट अंडरस्टँड करा की प्रत्येक वेळेस तुमचा प्रश्न असेल की सर अभ्यास कुठून करायचा. तर अभ्यास करण्यासाठी मी तुम्हाला सांगतो की आपण खूप जास्त इकडे तिकडली पुस्तकं जी आहेत ती वापरणार नाही. मी तुम्हाला ज्या पीडीएफ नोट्स प्रोव्हाइड करील त्या पीडीएफ नोट्स तुमचा अल्टिमेट सोर्स असणार आहे. पीडीएफ नोट्स कशाचा अल्टिमेट सोर्स असणार आहे, मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले पीडीएफ नोट्स तुमच्या मेन्ससाठी किंवा तुमच्या प्रिलिम्ससाठी अल्टिमेट सोर्स आहे. मी तुम्हाला मेन्सला वेगळी नोट्स प्रोव्हाइड करील, मी तुम्हाला प्रिलिम्सला वेगळी नोट्स प्रोव्हाइड करील. तेवढेच नोट्स तुम्ही वाचायचे आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीही वाचणं अपेक्षित नाही. तुम्हाला एनसीईआरटी वाचायची असेल एनसीईआरटी वाचा, मराठीमध्ये उपलब्ध आहे. एनसीईआरटी नसेल वाचायची नका वाचू. मी हे अज्युम करून चालेल की तुम्हाला काहीही बेसिक येत नाही. इतक्या बेसिक पासून मी सगळे मुद्दे शिकवेल. वारंवार प्लीज मला हा प्रश्न विचारू नका, कोणत्याच लेक्चरमध्ये पण विचारू नका की सर रेफरन्स बुक कोणतं वाचायचं. मी कोणतंही रेफरन्स बुक सजेस्ट करत नाही. आय एम मोर दॅन शुअर की मी तुम्हाला जे नोट्स प्रोव्हाइड करेल दे आर गुड अँड दे आर सफिशियंट. ठीक आहे. मुद्दा लक्षात राहील की आपण इथे कशाची चर्चा करतोय. नोट्स मी जे प्रोव्हाइड करीन तेवढेच तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. राईट. सो हा झाला नोट्सचा मुद्दा. मी तुम्हाला माझा नंबर सुद्धा देऊन ठेवतो. तुम्हाला जर काही डाऊट असेल 7709495797. ठीक आहे. हा माझा नंबर आहे.
व्हॉट्सअप करा, कॉल करा आणि जो काही डाऊट असेल तो डाऊट तुम्ही विचारा. ठीक आहे. व्हॉट्सअप करू शकता, कॉल करू शकता. माझं नाव नसेल माहिती तर माय नेम इज निखिल. ठीक आहे. सो थँक्यू एव्हरीवन. एक प्रश्न आहे की सर वर्ल्ड जिओग्राफी, बघा वर्ल्ड जिओग्राफी नावाचा असा वेगळा प्रकार नसतो. ठीक आहे. स्नेहल येस, तो मे बी ना कुरिअरचा एरर झाला असेल. ऑनलाईनला महाराष्ट्राच्या भूगोलाचे नोट्स गेले असेल, बट नो वरीज. मला एन्शुअर करायचं आहे की मी तुम्हाला जे नोट्स देईल तुम्ही तेच नोट्स वाचायचे आहेत. ठीक आहे. मी तुम्हाला सगळे नोट्स पीडीएफ मध्ये वेळोवेळी देत राहील लेक्चर सुरू व्हायच्या आधी. प्लीज मेक शुअर की तुम्ही तेच नोट्स वाचणार. फाईन. सो दॅट इज फ्रॉम माय साईड. भेटूया आता पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू एव्हरीवन.